पहिला आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे इन्शुरन्स संलग्न गुंतवणुका आपल्या बाळासाठी करू नयेत. काय होतं मित्रांनो, आपल्या मनावरती बिंबवलेलं गेलेलं असतं की इन्शुरन्स अतिशय महत्वाचा. पण हा इन्शुरन्स कोणासाठी महत्वाचा आहे? जो व्यक्ती कमवता आहे. होतं असं की आपण लहान बाळाच्या भविष्याच्या सुरक्षतेसाठी म्हणून सुद्धा ज्या गुंतवणुकांचे प्लॅन इन्शुरन्स संलग्न योजनांमधनं आपल्यापर्यंत एजंट्स तर्फे पोहोचत असतात, ते अतिशय चुकीच्या पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचलेले असतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या योजना या गुंतवणुकांपेक्षा इन्शुरन्स प्लॅन असतात. मात्र होतं काय, जर त्यात इन्शुरन्स कंपोनंट ऍड झाला ज्याची फार आवश्यकताही नाहीये लहान बाळाला, अशा परिस्थितीमध्ये हाच एक्सपेन्स रेशो 45% खेचता येतो आणि त्यातनं तुमच्या इमोशन्सचा वापर करून खूप मोठ्या प्रमाणात रॉंग सेलिंग तुमच्यापर्यंत होत असतं. 17-18 वर्षामध्ये आज जितके पैसे लागतात त्याच्या 4 ते 5 पट जास्त पैसे लागणार आहेत. सो आजच्या तुलनेमधले 10 लाख आणि 18-20 वर्षानंतरचे 10 लाख याचं जे पर्चेसिंग कॉस्ट वाईज मूल्य आहे ते प्रचंड बदललेलं असणार आहे. सो त्यामुळे असे 10 लाख 20 लाख काहीतरी मिळणार आहेत माझ्या मुलाला 18 वर्षी, म्हणून मी आतापासून दर वर्षाला इन्शुरन्स संलग्न योजनांमधनं गुंतवणुका करतोय, हे आपण टाळायला हवं.